This is third lecture of topic plant water relation. To discuss next article water potential. Water potential. हे आर्टिकल बोर्ड थेरीला 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असू शकेल. राईट ए शॉर्ट नोट ऑन वॉटर पोटेन्शियल किंवा असा सुद्धा प्रश्न असू शकेल. राईट और कॉमेंट ऑन फॅक्टर अफेक्टिंग ऑफ वॉटर पोटेन्शियल या पद्धतीचा असू शकेल. किंवा कधी कधी असं सुद्धा विचारलं जाऊ शकेल व्हॉट इज वॉटर पोटेन्शियल, स्टेट फॅक्टर अफेक्टिंग ऑन इट. म्हणजे या पद्धतीनं कशाही पद्धतीचा फिरवून 1 मार्काला 2 मार्काला 3 मार्काला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि म्हणून नेमके कोणते पॉइंट्स किंवा मुद्दे तुमच्या उत्तर पत्रिकेत येणं गरजेचं आहे. नोट्स तुमच्या समोर असाव्यात. पॉइंट्स तुमच्या समोर जर असतील तर ते पॉइंट्स उत्तर पत्रिकेमध्ये पुटअप करायला तुम्हाला सोयीचं जाईल. आणि म्हणून जाणीवपूर्वक ब्लॅकबोर्ड वरती सर्व पॉइंट्स लिहिलेले आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. स्क्रीनशॉट काढल्यानंतर हे सर्व नोट्स किंवा पॉइंट्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. सो फोकस ऑन दिस आर्टिकल वॉटर पोटेन्शियल. व्हॉट इज वॉटर पोटेन्शियल? पहिलाच पॉइंट या ठिकाणी लिहिलेला आहे पहा. इट इज ए मेजर ऑफ द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर. काय म्हटलं मी? इट इज ए मेजर ऑफ द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर इज कॉल्ड एज ए वॉटर पोटेन्शियल. याला खऱ्या अर्थानं वॉटर पोटेन्शियल असं म्हटलं जातं. याला दुसरा अजून एक पर्यायी शब्द आहे किंवा पर्यायी टर्म वापरली जाते. ती कोणती आहे पहा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर. याला केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर असं म्हटलं तरी चालतं. हा दुसरा पर्यायी शब्द किंवा टर्म वापरली जाते. इट इज रिप्रेझेंटेड बाय ग्रीक लेटर. ग्रीक लेटर मध्ये त्याला पुटअप करत असताना लिहित असताना त्याचं एक नोटेशन आहे. त्याला साय असं म्हटलं जातं. हे त्याचं नोटेशन असेल साय. वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर. जे शुद्ध पाणी असतं, स्वच्छ असतं, त्याचं काय असतं बा इज ऑलवेज 0. म्हणजे जे प्युअर वॉटर आहे, शुद्ध पाणी, त्याचं वॉटर पोटेन्शियल जर मेजर केलं तर ते कसं असतं ऑलवेज 0. द इंटरनल वॉटर पोटेन्शियल ऑफ अ प्लांट सेल. कोणती वनस्पती घेतली त्याची पेशी जर पाहिली, त्या पेशीच्या आतलं वॉटर पोटेन्शियल जर पाहिलं तर ते कसं असतं इज मोर निगेटिव्ह दॅन प्युअर वॉटर. बाहेरचं जे शुद्ध पाणी असतं त्याच्यापेक्षा प्लांटच्या पेशीच्या आतील जे पाणी असतं इंटरनल वॉटर ऑफ प्लांट सेल ते कसं असतं मोर निगेटिव्ह दॅन हिअर प्युअर वॉटर. मग त्याचा परिणाम काय होतो? धिस कॉजेस वॉटर टू मूव्ह. वॉटर हालचाल करतं फ्रॉम सॉइल इनटू रूट्स. कोणत्या वनस्पतीची मुळं जमिनीमध्ये खोलवर गेलेली असतात आणि साहजिकच
जमिनीमधलं म्हणजेच मातीमधलं जे काही पाणी असेल ते मातीतून मुळामध्ये शोषून घेतलं जातं आणि हे होणं गरजेचं आहे. ती कोणत्या मेथडद्वारे होतं? फाया ऑस्मॉसिस. म्हणजे नेहमी पाणी वाहत असताना किंवा पाण्याचं वहन होत असताना लेस किंवा लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशनला वहन होत असतं. लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशनला ट्रान्सपोर्टेशन होत असतं पाण्याचं किंवा वॉटरचं. याला ऑस्मॉसिस असं म्हणतो. आणि साहजिकच मातीमधलं जे पाणी असतं बाहेरच्या बाजूला त्याचं लो कॉन्सन्ट्रेशन असेल आणि वनस्पतीच्या मुळातील जे काही नॅचरल वॉटर असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय असतं आणि म्हणून मातीतून मुळाकडं लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं. हे बेसिकली कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट, फॅक्टर अफेक्टिंग ऑन वॉटर पोटेन्शियल. असे कोणते प्रमुख घटक आहेत की ज्याचा परिणाम वॉटर पोटेन्शियल वरती होतो? मी महत्वाचे 4च फॅक्टर्स घेतलेले, कारण 2 मार्काला फक्त 4 पॉइंट लिहिले तरी सफिशियंट असतो. आपण मार्क्सच्या दृष्टिकोनातून इथं पाहतोय. बोर्ड थेरीला जेवढं लिहिणं अपेक्षित आहे, बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती फोकस करून आपण महत्वाचे 4 पॉइंट्स घेतलेले आहेत. पहिला काय घेतलंय? प्रेझेन्स ऑफ कॅपिलरी वॉटर इज इसेन्शियल. आपण पाण्याचे 4 प्रकार पाहिलेले आहेत पहिल्या लेक्चरला. कोणत्या प्रकारचं पाणी? जमिनीतून झाडांची मुळं की ज्याला हेर असतात ते पाणी शोषून घेतात. तर यू नो व्हेरी वेल, ग्रॅव्हिटेशनल वॉटर असेल, मिक्स्ड असेल, या पद्धतीचं वॉटर शोषून घेतलं जात नाही. कोणतं वॉटर शोषून घेतलं जातं? कॅपिलरी वॉटर शोषून घेतलं जातं. आणि कॅपिलरी वॉटर म्हणजे नेमकं काय? आपण त्या पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. द वॉटर व्हिच इज अवेलेबल इन फ्री स्पेस ऑफ सॉइल पार्टिकल्स. मातीचे जे छोटे छोटे कण असतात त्या कणांच्या मध्ये जे रिकामी थोडीशी जागा असते, त्या जागेमध्ये जी पाणी असतं त्याला कॅपिलरी वॉटर असं म्हणतो. आणि ते असणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम वॉटर पोटेन्शियल वरती होत असतो. हा तो पहिला फॅक्टर असेल. सेकंड, सॉइल टेम्परेचर इज बिटवीन 20 to 30 डिग्री सेंटीग्रेड. मातीचं जर तापमान 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेड असेल तर वॉटर पोटेन्शियल साहजिकच जास्त असतं, हाय असतं. इन्क्रीज्ड वॉटर पोटेन्शियल व्हेन सॉइल टेम्परेचर इज बिटवीन 20 to 30 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे या पद्धतीनं टेम्परेचरचा सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युट्स इन सॉइल. सोल्युट्स म्हणजे मातीमध्ये एकजीव झालेले विरघळलेले इतर पदार्थ. मातीमध्ये एकजीव झालेले, मिक्स झालेले, विरघळलेले इतर पदार्थ याला आपण सोल्युट्स म्हणतो. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युट्स इन सॉइल रिड्यूस, कमी करतं रेट ऑफ वॉटर पोटेन्शियल. कमी केलं जातं. म्हणजे याचाही परिणाम वॉटर पोटेन्शियल वरती झालेला आपल्याला दिसून येतो. अँड लास्ट, इन्क्रीज्ड ट्रान्सपिरेशन, ज्याला श्वसन असं म्हणतो. खरं तर नियर अबाउट मोर दॅन 90% वॉटर ऑफ अ प्लांट
is evaporate with the help of process of transpiration. म्हणजे या पद्धतीनं पाण्याचं व्हेपरायझेशन होतं आणि वनस्पतीच्या बॉडीतलं पाणी बऱ्यापैकी त्याचं बाष्पीभवन होतं आणि निघून जातं. या प्रक्रियेला आपण ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. इन्क्रीज ट्रान्सपिरेशन ऍक्सेलरेट्स म्हणजे वाढवतं, इन्क्रीज करतं रेट ऑफ वॉटर पोटेन्शियल. म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेट इन्क्रीज झाला की वॉटर पोटेन्शियलचा रेट सुद्धा इन्क्रीज होतो. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जर सॉइल मध्ये असेल तर रिड्यूस द वॉटर पोटेन्शियल. सॉइलचं टेम्परेचर 20 ते 30 असेल तर इन्क्रीज द वॉटर पोटेन्शियल. आणि वॉटर पोटेन्शियल होण्यासाठी कॅपिलरी वॉटर असायला लागतं. अशा पद्धतीचे महत्त्वाचे फॅक्टर्स अफेक्ट ऑन वॉटर पोटेन्शियल. Are you getting this point? Okay. The next article, plasmolysis. Plasmolysis. हे सुद्धा आर्टिकल 2 मार्कासाठी तुम्हाला बोर्ड थेरीला विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज प्लास्मोलायसिस किंवा राईट ए शॉर्ट नोट ऑन प्लास्मोलायसिस. पहा याचे पॉइंट्स, महत्वाचे पॉइंट्स 6 या ठिकाणी मी ब्लॅकबोर्ड वरती मुद्दाम लिहिलेले आहेत. या नोट्स आहेत असं समजलं तरी चालेल. हे पॉइंट्स तुमच्या उत्तर पत्रिकेत येणं अपेक्षित आहे. विथ द हेल्प ऑफ दीज पॉइंट्स, या मुद्द्यांच्या सहाय्यानं हे आर्टिकल व्यवस्थित आपण समजून घेऊया. लिसन केअरफुली अबाउट प्लास्मोलायसिस. Actually, exoosmosis in a living cell, जी सजीव पेशी आहे त्याचं एक्झोऑस्मोसिस म्हणजे पेशीमध्ये असणारं मटेरियल, सबस्टन्स किंवा वॉटर पेशीच्या बाहेर जाणं, याला आपण एक्झोऑस्मोसिस असं म्हणतो. Exoosmosis in a living cell when placed in hypertonic solution. Hypertonic means high concentrated. याला आपण hypertonic solution असं म्हणतो. It's called plasmolysis. Again listen. Exoosmosis in a living cell when placed in hypertonic solution, such a process or concept is called as a plasmolysis. मग या प्लास्मोलायसिस मध्ये नेमकं काय घडतं? ड्युरिंग प्लास्मोलायसिस प्रोटोप्लास्ट ऑफ सेल श्रिंक. सपोज दिस इज द सेल. समजा ही पेशी आहे, तर पेशीच्या आतलं जे काय मटेरियल असेल, सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस, इतर सेल ऑर्गॅनेलिज असतील, न्यूक्लियस आणि त्याच्याबरोबर इतर सेल ऑर्गॅनेलिज, ह्या सगळ्याला मिळून आपण प्रोटोप्लाझम असं म्हणतो. मग या प्लास्मोलायसिस मध्ये काय होतं? प्रोटोप्लास्ट म्हणजे इनर मटेरियल ऑफ सेल मीन्स प्रोटोप्लास्ट ऑफ सेल श्रिंक, आकुंचन पावेल, गोळा होईल, श्रिंक अँड रिसाइड्स फ्रॉम सेल वॉल. Thus cells become flaccid. आणि मग ती पेशी कशी होईल? फ्लॅसिड होईल. In a plasmolized cell, a gap is developed between cell wall and protoplast. जर हा प्रोटोप्लास्ट जर श्रिंक झाला तर साहजिकच हा प्रोटोप्लास्ट आणि सेल वॉल याच्यामध्ये गॅप डेव्हलप होईल. कारण
श्रिंक होण्यापूर्वी हा प्रोटोप्लास्ट सेल वॉलला पूर्णपणे लागून होता, चिकटून होता, पूर्ण सेल भरीव होती. पण आतला प्रोटोप्लास्ट जर श्रिंक झाला, आकुंचन पावला, तर हा सेल वॉल आणि आतला प्रोटोप्लास्ट याच्यामध्ये गॅप डेव्हलप होईल, which is filled by outer solution. आणि मग त्या गॅप मध्ये बाहेरचा पदार्थ भरला जातो. इन प्लास्मोलायझड सेल ट्रिगर प्रेशर इज ऑलवेज झिरो. ट्रिगर प्रेशर कसा असतो? इज ऑलवेज झिरो. Such a cell is placed in hypotonic solution. या पद्धतीची पेशी जर हायपोटोनिक सोल्युशन मध्ये जर ठेवली, हायपो म्हणजे कमी, लेस कॉन्सन्ट्रेटेड, एंडोऑस्मोसिस ऑक्युअर. मग त्या ठिकाणी एंडोऑस्मोसिस होईल. एंडोऑस्मोसिस म्हणजे काय? पाठीमागच्या वेळेला आपण पाहिलंय. बाहेरचा पदार्थ म्हणजे एक्झाम्पल पाणी, पेशी आतमध्ये शोषून घेते. बाहेरचं पाणी आतमध्ये शोषून घेणं याला एंडोऑस्मोसिस, आणि पेशीतलं पाणी बाहेर फेकून देणं याला एक्झोऑस्मोसिस. हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. Such a cell is placed in hypotonic solution, endoosmosis occur, making cell turgid. साहजिकच बाहेरचं जर पाणी पेशीनं शोषून घेतलं तर पेशी पूर्णपणे अशी फुगीर होईल, कडक होईल, पूर्ण पेशीला व्यवस्थित आकार मिळेल, मध्ये गॅप वगैरे राहणार नाही, पूर्ण भरेल. मेक सेल टर्गीड, कॉल्ड डीप्लास्मोलायसिस. त्याला काय म्हणलं जातं? डीप्लास्मोलायसिस. थोडक्यात प्लास्मोलायसिस म्हणजे पेशीतला जो प्रोटोप्लास्ट आहे तो श्रिंक होतो आणि सेल वॉल आणि प्रोटोप्लास्ट मध्ये गॅप तयार होतो आणि त्या ठिकाणी एक्झोऑस्मोसिस घडतं. याला म्हणायचं प्लास्मोलायसिस. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि डीप्लास्मोलायसिस म्हणजे त्या ठिकाणी एंडोऑस्मोसिस होतो. हा गॅप मध्ये जो तयार झाला होता तो फिलअप केला जातो. बाहेरचं पाणी शोषून घेतलं जातं, त्यामुळे पेशी पूर्णपणे फुगीर व्यवस्थित होते. सेल बिकम्स टर्जिड, कॉल्ड एज ए डीप्लास्मोलायसिस. फुल्ली टर्जिड सेल कशी असते पहा? त्याच्यामध्ये टर्गर प्रेशर इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर. हेन्स डीपीडी, आता पाहिलं ते वॉटर पोटेन्शियल किंवा केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर, त्याला डीपीडी असं म्हटलं जातं. आणि जर टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर जर असेल तर त्याचा परिणाम काय होतो? वॉटर पोटेन्शियल म्हणजे डीपीडी इज अल्सो झिरो. म्हणजे या पद्धतीचं हे प्लास्मोलायसिस हा कन्सेप्ट असेल. ही टर्म बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आर यू गेटिंग दिस? ओके. द नेक्स्ट थर्ड आर्टिकल, पाथ ऑफ वॉटर अक्रॉस द रूट. पाथ ऑफ वॉटर अक्रॉस द रूट ही त्याची डायग्राम आहे. या डायग्रामच्या साहाय्यानं नेमकं पाणी जमिनीतून मुळामध्ये, पहिल्यांदा रूट हेअर्स मध्ये, तिथून मुळावाटे अप टू द झायलेम, झायलेम पर्यंत पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, वहन कसं होतं, ॲक्युरेट पाथ कसा असतो, हे डिटेल या डायग्रामच्या साहाय्याने आपण समजून घ्यायचं आहे.
आणि म्हणूनच या आर्टिकलला टायटल असं आहे पाथ ऑफ वॉटर अक्रॉस द रूट. तर या ठिकाणी पहिल्याच लेक्चर मध्ये पाहिलेलं आपण जे पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन जे होतं, वहन होतं, is with the help of three physical process. First one is imbibition, second diffusion, and third osmosis. These three physical process undergoes step by step sequentially. अगदी क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं किंवा ओळीनं होत असतात. Suppose actually this is the soil. समजा ही जमीन आहे किंवा माती आहे. आता झाडाला आपण पाणी घालतो किंवा पाऊस पडत असतो म्हणजे या जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. हाय क्वांटिटी ऑफ वॉटर is available or present in this soil. आणि हे काय रूट ऑफ प्लांट आणि या रूट वरती असे काय असतात हेअर्स. इथं नाव दिलेलं आहे पहा रूट हेअर्स. रूट हेअरचा जो वॉल असतो इट इज डबल लेअर. पहिल्याच लेक्चरला आपण पाहिले डबल लेअर असतो. outer layer is made up of pectin, inner layer is made up of cellulose. मग ते हायड्रोफिलिक इन नेचर, कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट वॉटर मॉलिक्यूल आणि म्हणून रूट हेअर ह्या जमिनीमध्ये जे काही पाणी असेल ते पाणी आपल्याकडे खेचून घेतात, शोषून घेतात आणि म्हणून या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स जमा झालेले आपल्याला दिसून येतील. सच प्रोसेस इज कॉल्ड एज ए इम्बिबिशन. द नेक्स्ट डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन किंवा वहन नेहमी काय होतं इथं हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. इथं पाण्याचं प्रमाण भरपूर आहे आणि वनस्पतीच्या मुळामध्ये पाण्याचं प्रमाण ऍज कंपेअर टू सॉइल कमी असतं. त्यामुळे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन पाणी बरोबर या दिशेनं जमिनीतून मुळाच्या दिशेनं पाणी खेचून घेतलं जातं आणि ते पाणी या मुळामध्ये ऍब्सॉर्ब झालेलं दिसून येतं. मग आता पाणी या ठिकाणी आल्यानंतर बाहेरच्या बाजूला ज्या आउटर सेल लेयर जो आहे बाह्य थर जो आहे या पेशीच्या थराला काय म्हटलेलं आहे इपिब्लेमा. पेशीचा बाह्य थर जो आहे त्याला आपण इपिब्लेमा असं म्हणतो. मग हे पाणी जमिनीतला रूट हेअर पासून रूट मध्ये आणि रूटचा वरचा बाह्य पेशीचा थर त्याला आपण इपिब्लेमा असं म्हणतो. इथपर्यंत ते पाणी येतं. या वेळेला ऑस्मोसिस ही प्रक्रिया घडत असते. लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इथं ऍक्च्युली पेशीच्या सायटोप्लाझम मध्ये इतर घटक असतात म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. म्हणजे ज्याला आपण मिनरल्स आणि ग्लुकोज म्हणूया. बाहेरच्या पाण्यात काहीच नसतं आणि साहजिकच याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, याचं लो असतं आणि म्हणून इपिब्लेमा मध्ये पाण्याचं वहन होतं. इथं गेल्यानंतर पुढच्या या सगळ्या ज्या पेशी आहेत याला कॉर्टेक्स रिजन असं म्हटलं जातं. कॉर्टिकल सेल्स ह्या सगळ्या पेशी याला काय म्हणतो आपण कॉर्टिकल सेल्स किंवा कॉर्टेक्स रिजन. मग इथपर्यंत पाणी आल्यानंतर
त्या पाण्याचं वहन पुढं 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 होणं गरजेचं आहे. हे होत असताना इथल्या पेशींच्या मध्ये पाणी खेचून घेतल्यामुळं, सामावून घेतल्यामुळं सेल्स बिकम टर्जीड. पेशी फुगतील. यातल्या प्रत्येक पेशी अशा फुगतात, बिकम्स टर्जीड. मग त्या पेशी ज्या फुगल्या पहिल्या, त्याचा डीपीडी कमी होतो आणि इथल्या पेशींच्या मध्ये पाणी कमी असेल, त्याचा डीपीडी जास्त असतो. आणि म्हणून याचा डीपीडी कमी आहे, इथल्या पेशीचा जास्त आहे. या पेशीतनं पाणी साहजिकच या दिशेनं पुढच्या दिशेनं जातं. पुन्हा ही पेशी हा थर टर्जिड होतो, याचा डीपीडी कमी होतो, याचा जास्त असतो. कारण ही पेशी कमी पाण्यानं भरलेली असते. ऑलरेडी पेशीमध्ये पाणी असतं पण कमी असतं आणि इथं आता जास्त आहे. पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन होत आहे आणि म्हणून इथून पुन्हा या पुढच्या दिशेने जातं. म्हणजे लो डीपीडी टू हाय डीपीडी, पुन्हा लो डीपीडी टू हाय डीपीडी, या पद्धतीनं पाणी पुढं 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 पास होत राहतं. हे होत असताना इथपर्यंत सर्व ठिकाणी पाणी येतं आतमध्ये, कॉर्टेक्स रिजन मध्ये. पण मात्र नीट बारकाईने निरीक्षण केलं तर इथे एक जाड थर मुद्दाम जाणीवपूर्वक दाखवलाय. त्याला कॅस्पेरियन स्ट्रीप असं म्हटलं तरी चालेल. इथं सुद्धा वरती दाखवलेलं आहे पहा, इथं सुद्धा दाखवलेलं आहे. आणि हा एक थर जो दाखवलेला आहे तो एंडोडर्मिस. आतला जो लेयर आहे तो एंडोडर्मिस. त्याच्या भोवती वरती एक लेयर असतो, जाड थर असतो. आणि म्हणून पाणी पुढं पुढं आलेलं असतं पण इथून आत डायरेक्ट जात नाही. इथून सुद्धा डायरेक्ट आत जात नाही कारण इथं एक वरती थर आहे. मग इकडं जरी पाणी आलं असलं तरी इथून पुढे जाणार नाही, इकडं जरी आलं असलं इथून पुढे जाणार नाही. पाणी आतमध्ये झैलम पर्यंत जर जायचं असेल, कारण झैलमचं प्रमुख फंक्शन काय, टू कंडक्ट लार्ज अमाउंट ऑफ वॉटर. जेवढं आवश्यक आहे, जेवढं शक्य आहे तेवढं सर्व पाणी आपल्याकडे खेचून घेणं, हे महत्वाचं फंक्शन झैलम टिश्यूचं असतं. मग इथपर्यंत हे पाणी आलेलं आहे, ते पाणी बरोबर इथल्या मधल्याच, कारण इथं कोणताही थर नाही. इथं जसा जाड थर दाखवलेला आहे, इथं आणि इथं, तशा पद्धतीनं इथं मध्ये कोणताही थर नाही. आणि म्हणून इकडचं पाणी आणि इकडचं पाणी याच दिशेनं जाईल, बरोबर या मधल्याच दिशेनं जाईल. एंडोडर्मला छेदून, क्रॉस होऊन ते पाणी शेवटी झायलम मध्ये एंट्री करतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं, path of water across the root, that is nothing but from epiblema to xylem. epiblema पासून xylem पर्यंत पाणी नेमकं कसं जातं हे या पद्धतीने जात असताना आपल्याला दिसून येईल. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. Are you getting this? Is it clear? Okay, thank you.